नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आनंदीला एक वेगळाच धक्का बसणार आहे। ते म्हणजेच की आता आनंदीच्या आयुष्यामध्ये आणखी काही लोकांची एंट्री होणार आहे, म्हणजेच युगंधरची मुलं आलेली आहेत आईच्या श्राद्धाच्या दिवशी। आणि त्या दिवशी मात्र खूपच मोठा असा धमाका होणार आहे, ज्याचा विचारही केलेला नव्हता अशा गोष्टी घडणार आहेत। आनंदीला माहीतच नव्हतं की मालक साहेबांना मुलं सुद्धा आहेत। समीदाचा मृत्यू कसा झालाय हे कोडं तर उलगडायचं बाकी आहेच, पण आनंदीला ही गोष्ट माहीत नव्हती की युगंधरला 3 मुलं आहेत, त्याचा उलगडा होणार आहे। आणि तेव्हा मात्र आनंदीच्या जवळ आलेला विद्याधर मात्र तिला सांगत असतो की हो, मालक साहेबांना मुलं आहेत आणि तीही तुझ्यापेक्षा वयाने मोठी आहेत, असं आवर्जून त्याने सांगितलेलं आहे। तेव्हा मात्र आनंदीला धक्का बसलाय। आनंदी आता ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा कसा करणार, त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी कशा सावरल्या जाणार आहेत हे आपण पुढे पाहणार आहोत। तर आनंदी आता किचनमध्ये असते, सगळ्यांची अगदी मजा मस्ती करत कामं सुरू झालेली असतात आणि सगळ्या बायका सुद्धा तिच्यासोबत असतात। सुनीता तिच्यासोबत असते आणि आनंदी म्हणते की सुनीताताई, मी कढीपत्ता घेऊन येते, तुम्ही लक्ष ठेवा। म्हणजे घरातले नोकर चाकर यांच्यासोबत आनंदी सुद्धा आनंदाने काम करत असते। तर आनंदी आता ते सगळं करण्यासाठी जाते। त्याच वेळेस इकडं पाहायला मिळतं ते म्हणजे सगळेजण म्हणत असतात की शिल्पा मॅडम नाही आहेत ना, तर कसं घर अगदी आनंदाने भरल्यासारखं वाटते, आपण सगळेजण आनंदात काम करतोय। तेव्हा आनंदी म्हणते की तसं नाही आहे हो सुनीताताई, शिल्पा मॅडम ज्या आहेत ना त्या थोड्याशा शिस्तीच्या आहेत, बाकी असं काही नाही हो, त्या शिस्तीच्या आहेत एवढंच काय, ते त्यांच्या मनात असं काही नसतं, राग वगैरे एवढं त्यांना नाही येते। आता आनंदीला काही कमी माहिती आहे का, शिल्पाचा राग तिनं काही पाहिला नाहीये का, पण आनंदी बिचारी आपली तिची बाजू घेतच असते। तेव्हा इकडे आनंदी आता कढीपत्ता घ्यायला आलेली असते, तर धनश्री फोनवर बोलत असते तिच्या एका मैत्रिणीसोबत। तिला विचारत असते, अगं तुला तो गुण आलेला ना, त्या बाबांचा नंबर आणि पत्ता दे ना मला, मी जाऊन येईल गं तिथं, तेवढाच फरक पडला तर, असं म्हणत तिने बोलत असते। तेव्हा मात्र इकडे शिल्पा तर तिथं नाहीये आणि आनंदी मात्र हे बोलणं ऐकते। ती धनश्रीला म्हणते की धनश्रीताई, अहो हे काही खरं नसतं, तुम्ही मेडिकल जी पद्धत आहे, प्रोसिजर आहे, त्या पद्धतीनेच विचार करा, असा नका विचार करू या कोणत्याही गोष्टींचा, तुम्हाला माहिती आहे ना काय प्रॉब्लेम होऊ शकतात, मग कशाला असं करताय, असं आनंदी सांगत असते। तेव्हा मात्र धनश्री म्हणते की हे बघ, तुझा याच्याशी काहीही संबंध नाही, काहीही झालं तरीही जे काही घडत आहे त्यांना मात्र इकडे आनंदी तिला समजून सांगू लागते की हे बघ, काही झालं तरीही शिल्पाताई तुम्ही असा विचार नका करू, हे सगळं जे काय आहे ना ते चुकीचं आहे। अहो डॉक्टरांनी सांगितलंय ना, विद्याधर सरांची ट्रीटमेंट करून घ्या, त्यांचं चेकअप झालं पाहिजे, तेव्हा गोष्टी सुरू होतील। पण इकडं मात्र आता आनंदीचं ऐकायचंच नसतं। विद्याधर तिथे येतो आणि म्हणतो, तू कोण आहेस माझं बोलणारी, चल चल तुला दाखवतो, माझ्या टेस्ट करायला निघालीस का, कळेल तुला तुझ्या टेस्ट काय आहे ते आणि माझा रिझल्ट काय येतोय, मला समजणारी तू कोण आहे। आणि तेच बरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आनंदीचा हात धरून तो खेचत नेत असतो, आनंदीशी चुकीचं वागत असतो। त्याला असं म्हणायचं असतं की बघ, मी तुला दाखवतो मी कोण आहे, तुला एवढं वाटतंय ना माझ्यामध्ये दोष आहे, मी दाखवून देतो, अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं। तेव्हा मात्र इकडे विद्याधर आता आनंदीला खेचत आहे, धनश्री त्याला अडवत असते आणि त्यानंतर तिथे शिल्पा येते आणि शिल्पा म्हणते की बस, आतापर्यंत खूप झालेलं आहे, त्यामुळं आता ऐकून घेतलं जाणार नाही, काहीही झालं तरीही। आता शिल्पा त्याला ओरडायला सुरुवात करते, तुला कळतंय का तू काय करतोय, विद्याधर थांब, शांत हो विद्याधर, असं म्हणत ती विद्याधरला शांत करत असते। तेव्हा मात्र विद्याधर म्हणत असतो की नाही, मला माझ्यावर आरोप घेते, माझ्यावर आळ घेते, मी दाखवून देतो तिला मी काय करू शकतोय ते, असं म्हणत आता विद्याधर त्या पद्धतीने वागत असतो। शिल्पा म्हणते, बस झालं, चल निघ आता इथनं, असं म्हणत शिल्पाने त्याला बोलती त्याची बंद केलेली असते आणि त्याला सांगितलेलं असतं की जा आत्ताच्या आत्ता। आणि त्याच वेळी धनश्रीला सुद्धा सांगते आणि मग ती आनंदीकडे येते आणि आनंदीला म्हणते की काय चाललंय हे, तुला किती वेळा सांगितले कोणाच्याही मध्ये पडायचं नाही आणि काही झालं तरी कोणाच्याही मध्ये पडू नकोस, हे सगळं जे काय तुझं चाललंय ना ते बंद कर, आणि तू कोणाच्या मध्ये जाण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे। आणि त्याचबरोबर इकडे लक्षात ठेव, दोन्ही भावांच्या मध्ये पडायचं नाहीये, नवरा बायकोच्या मध्ये पडायचं नाही। आणि त्याचबरोबर इकडे आता युगंधर ऑफिसमध्ये आलेला असतो, तो बोलत असतो
ते म्हणजे तो म्हणत असतो की मला ना खरंच आश्रमात जाऊन जेव्हा मी दानधर्म करतो तेव्हा मात्र खूप बरं वाटतं. हे सगळं तो बोलत असतो आणि नेमकं त्याच वेळेस तिथे शिर्के असतात आणि शिर्केंना सांगत असतो की काही झालं तरीही मला समिधाच्या बाबतीत जो काही मी निर्णय घेतलेला आहे, जे काही केलेलं आहे त्यामुळं खरं तर बरं वाटतं आणि आश्रमात जाऊन तिथल्या मुलांना दानधर्म करणं हे मला आवडतं, असं म्हणत तो जायला निघालेला असतो. पण त्याचवेळी आता चंदनला सांगून विद्याधरने एक वेगळाच डाव आखलेला असतो. युगंधरला ज्यूस दिलं जातं आणि त्या ज्यूसमध्ये दारू दिली जाते. युगंधरला माहिती नसतं हे सगळं काय होतंय आणि इकडे युगंधरला आता ते ज्यूस दिलं जातं. त्यानंतर तो शिपाई आहे तिकडे फोन करून सांगतो की तुमचं काम झालेलं आहे आणि त्याचबरोबर काम झालं हे सांगितल्यानंतर मात्र आता एक वेगळाच धक्का बसतो आणि त्याचबरोबर इकडे सगळ्या गोष्टी घडत असतात. तेव्हा युगंधर ते ज्यूस पितो आणि त्याला लगेचच त्रास होऊ लागलेला असतो. तेव्हा मात्र युगंधर म्हणतो की हे सगळं काय आहे, मी जायला निघतोय हा, असं तो सांगतो आणि त्याचबरोबर विद्याधरला इकडे समजलेलं असतं की आता काय गोंधळ होणार आहे तो आणि तो खुश झालेला असतो आणि तो म्हणतो की ह्या आनंदीवरती फक्त आता मी राज्य करणार. कळलं का युगंधर, नशा म्हणजे काय असते ते? काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तुझ्या लक्षात आलेल्या असतील, असं म्हणत आता विद्याधरला खूप आनंद झालेला असतो. तो खूप खुश झालेला असतो. तो म्हणत असतो की काहीही झालं तरीही आत्ता माझ्या मनाप्रमाणे गोष्टी घडणार आहेत आणि सगळं मी ठरवलेलं आहे तसंच होणार आहे, असं तो बोलत असतो. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र तो खूप आनंदात असतो आणि तो म्हणत असतो की काही असलं तरीही मी माझ्या मनाप्रमाणेच वागणार आहे आणि माझ्या मनाप्रमाणेच सगळ्या गोष्टी करणार आहे. इकडे युगंधर आता उठत असतो पण त्याला काही उठणंच होत नसतं, त्याला त्रास होत असतो. तो म्हणत असतो काय होतं हे सगळं? तेव्हा शिर्के म्हणतात की मालक साहेब मी येतो सोडायला, असं नका करू, असं शिर्के सांगत आहेत आणि ड्रायव्हर पण सध्या अवेलेबल नाही आहे. तेव्हा युगंधर म्हणतो की नाही नाही मी निघतो, तुम्ही इथं फॅक्टरीतलं बघा सगळं, असं युगंधर त्याला सांगतो. तेव्हा शिर्के म्हणतात की ठीक आहे आणि असं म्हणत आता दोघंही निघालेले असतात. पण शिर्केंना युगंधर ऑफिसमध्येच थांबवतो. त्याचबरोबर इकडे युगंधर आता म्हणतो की मी जातोय आणि तिथे जाऊन या सगळ्या गोष्टी करतो, म्हणजे जो दानधर्म करायचा तो करतो, कारण समिधाच्या नावाने दानधर्म करायचं आहे या गोष्टीमध्ये मला आनंद मिळत असतो, असं युगंधरचं म्हणणं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे शिर्केंना शंका आलेली असते की आत्ता 5 मिनिटापूर्वी साहेब नीट होते मालक साहेब आणि हे सगळं काय आहे आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, असा प्रश्न पडलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की युगंधर गाडी चालवत असतो. युगंधरला स्वतःला सुद्धा जाणवत असतं की हे सगळं काय आहे आणि त्याचबरोबर तो म्हणतो की आजपर्यंत मला असं कधीच झालेलं नव्हतं, आज का असं होतंय मला, असा विचार त्याच्या डोक्यात सुरू झालेला असतो. इकडे आजी मात्र घरामध्ये आता सगळीकडे धूप फिरवत असतात आणि श्लोक म्हणत असतात. त्याचवेळी आनंदी तिथे येते आणि सगळीकडच्या लाईटसुद्धा बंद करत असतात. आनंदी तिथे येते आणि आनंदी म्हणते की आजी, तेव्हा आजी म्हणतात आनंदी तू, मग श्लोक म्हणतात हे तिला जाणून घ्यायचं असतं. त्यावरती आजी म्हणते की कसं आहे माहिती आहे का, अगं माझी समिधा लहान होती ना तेव्हा मी काय केलं, समिधाला म्हणलं की तू लाईट बंद करत जा, पण तिला अंधाराची खूप भीती वाटायची. मग मी तिला शिकवलं की आजपासून घरातल्या सगळ्या लाईट तू बंद करायच्या आहेत, असं सांगितलं. आणि मग लाईट बंद करायला जेव्हा तिला सांगितल्या तेव्हा मात्र तिने आता मोठमोठ्याने श्लोक म्हणत त्या लाईट बंद करायची. म्हणजे घरातल्या लाईट बंद करताना संध्याकाळी सगळ्या घरभर घरातल्या गृहिणीची नजर फिरली पाहिजे, घरात कुठं काय आहे या गोष्टींची जाणीव झाली पाहिजे, अंधाराच्या वेळीसुद्धा तिला कळलं पाहिजे की आपल्या कुठल्या हाताला काय ठेवलं आहे, असं आजी सांगत असतात. आणि आनंदीला म्हणतात की मला काय वाटते माहिती आहे का, आजपासून लाईट बंद करण्याचं काम तू कर. आनंदी म्हणते की मी, तेव्हा आजी म्हणतात अगं तुला जमतं ना, की जशी तू पावलं मोजत मोजत काम करते तसं आता हे सुद्धा करायचं आहे. हे सांगितल्यावर आनंदी म्हणते की चालेल मी करते. आता आनंदीनं तर काम स्वीकारलेलं आहे, आनंदी तयारसुद्धा झालेली आहे ते काम करण्यासाठी. मग मात्र इकडे आजीसाहेब म्हणत असतात की चला, कसं आहे घर अगदी आनंद झालेलं असलं पाहिजे, तुझ्या येण्याने या घरातला आनंद परत आलेला आहे, असं आजी तिला सांगत असतात. तेव्हा मात्र इकडे आनंदी म्हणते की चालेल तुम्ही मला सांगितलंय ना तर आजपासून मी हे काम करायला तयार आहे. त्यानंतर
इकडे आजीसाहेब तिला बोलत आहे, तिला मुलाचा सल्ला देत असतात, तिच्याशी प्रेमाने वागत असतात, तिला नवनवीन गोष्टीसुद्धा त्या सांगत असतात, शिकवत असतात. आनंदी मात्र हे सगळं आनंदानेच करत असते. ती कुठल्या गोष्टीमध्ये कधीच नाचापाडा लावत नाही, कधीच म्हणत नाही आहे की ही गोष्ट मी करणार नाही. उलट ती प्रत्येक गोष्टीसाठी तयार असते आणि तिला प्रत्येक गोष्ट ही मनापासूनच करायची असते. त्याचबरोबर आनंदी आता सगळ्या लाईट बंद करत असते. तेवढ्यातच काहीतरी खडबड खडबड वाजल्याचा आवाज तिला येतो आणि ती म्हणते की कोण आलं असेल, काय झालं असेल, हा विचार तिच्या डोक्यात येऊ लागतो. कोण आहे? तेवढ्यात सावलीसारखं काहीतरी कोणतरी येतंय असंही तिला जाणवतं. आनंदीला तर एकतर दिसत नाही आहे. तिला वाटतं आता काय खरं नाही, विद्याधर आला की काय. आनंदी घाबरून जाते. आनंदी म्हणते कोण आहे, कोण आहे असं ती विचारू लागते. आणि त्याच वेळी तिथून युगंधरचा आवाज तिच्या कानावर पडतो. युगंधर म्हणतो की कुठे गेलेत सगळे, आणि आनंदीला तो धडपडताना दिसतो. आनंदी म्हणते मालक साहेब काय झालं, तुम्ही ठीक आहात ना. युगंधर सोप्याच्या तिथे धडपडत असतो. आनंदी त्याच्या जवळ जाते, त्याला समजून सांगू लागते आणि युगंधरला म्हणत असते की मालक साहेब काही प्रॉब्लेम नाही आहे ना, मालक साहेब तुम्ही ठीक आहात ना, असं युगंधरला ती विचारत असते. युगंधर मात्र तिला बोलत असतो आणि तिचा हात पकडतो. तो सोप्याच्या तिथे थांबलेला असतो. युगंधर आणि आनंदी दोघंही एकमेकांचा हात असतो. आनंदीचा हात त्याने जो पकडलेला असतो त्या आनंदीच्या हाताला जखम झालेली असते. तिला त्रासही खूप होत असतो. पण युगंधर मात्र आनंदीला तसाच पकडून ठेवत असतो. तिचा हात हातात घेतो, दुसऱ्या हाताने त्याच्यावरती हात ठेवतो आणि आनंदीला म्हणू लागतो की आनंदी तुला माहिती आहे का, खरं तर ना तू खूप चांगली आहे. आनंदी म्हणत असते मालक साहेब तुम्ही आत्ता नशेत आहात, हे नका बोलू तुम्ही. पण युगंधर मात्र बोलतच असतो. तो म्हणतो की नाही आनंदी मला बोलू दे. इकडे आनंदीला इतका त्रास होत असतो की तिच्या डोळ्यातनं पाणी येत असतं, कारण तिच्या हाताला चटकाच इतका भयानक लागलेला असतो. त्याच्यावरती तिने मलमही अजून लावलेलं नसतं. आणि युगंधर मात्र आनंदीचा हात हातात घेऊन तिच्याशी बोलत आहे. तो हात पकडला आहे त्याने, अक्षरशः तिला वेदना होत आहे, ते हातातून रक्त येत असतं. आणि आनंदीला तो म्हणत असतो की तुला माहिती आहे का, तू खूप चांगली आहे गं, मी तुझ्याशी चांगलं वागायचा प्रयत्न करतो, पण काय झालं माहिती आहे का, मी आधी ठरवलेलं होतं ना की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या अशा पद्धतीनं होतील असं मी ठरवलेलं होतं. म्हणजे मी कधीच दुसऱ्या कोणावर प्रेम करणार नाही असा मी माझ्या समिताला शब्द दिलेला होता. शेवटपर्यंत मी समितावर प्रेम करेल असा शब्द दिलेला होता. पण आत्ता मात्र हे सगळं असं घडतंय ना त्याच्यामुळं. आणि नेमकं जेव्हा जेव्हा मी तुझ्याशी बोलायचा प्रयत्न करतो, मी तुझ्याशी चांगलं वागायचा प्रयत्न करतो, तेव्हा ताई जी आहे ना शिल्पाताई, ती येऊन मला टोकते आणि मला म्हणते की मला माझ्या त्या गोष्टीची जाणीव करून देते की मी जे वचन दिलेलं होतं, जे मी काही बोललेलो आहे त्या गोष्टीची मला ती जाणीव करून देते. आता हे ऐकल्यानंतर आनंदी म्हणते मालक साहेब आज माझ्या मनातला सगळा गैरसमज दूर झाला आहे. तुमच्या मनात जे काय आहे ते मी जाणून तर घेतलेलं आहे, पण आता मला तसा माझ्या मनात राग नाही आहे असं आनंदी मनातल्या मनात बोलत असते. आनंदी मात्र मालक साहेबांकडून आपला हात सोडवण्याचा प्रयत्न करत असते, पण मालक साहेब मात्र तिचा हात सोडत नाही. तिचा हात तसाच पकडून ठेवतात आणि तिला म्हणत असतात की तू खूप चांगली ग, तुझ्या मनात कधीच वाईट नाही आहे, तुझ्या मनात कोणतंच पाप नाही आहे असं सुद्धा इकडे मालक साहेब आनंदीला सांगत असतात. पण आनंदीला मात्र कळतच नाही आहे की हे सगळं काय होतंय, या सगळ्या गोष्टी कशा सोडवायच्या. आता मालक साहेब चांगले आहेत पण हे सगळं जे घडतंय ते चुकीचं आहे. पण युगंधर मात्र तिचा हात तसाच पकडून ठेवतो आणि सोफ्यावरती झोपी जातो. आनंदीसुद्धा तिथेच सोफ्यावरती आता झोपलेली असते. तिला त्रास होत असतो, तिच्या हातातून रक्त येत असतं आणि युगंधरने तिचा हात तसाच पकडून ठेवलेला असतो. युगंधरला त्रास होत होता, त्याला आनंदीची माफी मागायची होती, या सगळ्या गोष्टी होत्या आणि त्याने माफीसुद्धा मागितलेली आहे. त्याचं खरं कारणसुद्धा त्याने सांगितलेलं आहे. पण आनंदी आता वेगळ्याच विचारात हरवली आहे. आनंदीला कळत नाही आहे की या सगळ्यामुळे काय परिणाम होणार आहेत. आनंदी म्हणत असते की नाही काही झालं तरीही मालक साहेबांनी जरी आत्ता काही बोललेलं असलं तरीही आनंदीला माहिती आहे की आपण अति नको करायला. ही गोष्ट मात्र आनंदी विसरलेली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आनंदी तशीच झोपी गेलेली असते आणि तेव्हा तिथं आता उठवायला येते ती म्हणजे शिल्पा येते आणि पाहते. तिला इतका राग येतो, ती अक्षरशः जोरात किंचाळते की युगंधर, कारण युगंधरने मर्यादा ओलांडलेत असं तिला वाटत असतं. म्हणून तिने युगंधरच्या नावाने आरडाओरडा करायला सुरुवात करते. आनंदी उठून बाजूला होते. युगंधर म्हणतो की हे काय झालं, मी कधी झोपलो इथं, मला माहीत कसं नाही आहे, मी कसा झोपी गेलो आहे.
असे प्रश्न युगंधरच्या डोक्यात सुरू असतात. तो आनंदीच्या हातांकडे पाहतो. आनंदीच्या हातातून रक्त येत असतं. तो म्हणतो, आनंदी काय झाले तुझ्या हाताला, बघू इकडे काय झाले तुझ्या हाताला. असं म्हणत त्याने तिचा हात पकडायचा प्रयत्न करत असतो. जे काय झाले ते जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतो. आणि तेव्हा मात्र शिल्पा म्हणत असते, काय चाललंय हे सगळं, बंद करायचं काही नाटकं. आणि युगंधरला ओरडायला सुरुवात करते. म्हणजे युगंधर जे म्हणालेलं आहे की मला तसं काही नाही आहे म्हणायचं, पण ताई मात्र प्रत्येक वेळेस माझ्यावर डाफरत असते, ही गोष्ट युगंधरने आनंदीला आधीच सांगितलेली होती. आणि आता पण शिल्पा त्याच पद्धतीने बोलत असते. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता समिताच्या श्राद्धाचा कार्यक्रम असतो आणि युगंधर पूजा करायला बसलेला असतो. तेव्हा मात्र अचानक तिथे एंट्री होते, तिथं 3 मुलांची. आणि तेव्हा जेव्हा तिथं ती मुलं आलेली असतात आणि ती मुलं म्हणतात की माझ्या आईला मारणारे तुम्ही आहात, तुमच्या या बिझनेसमुळे आमची आई आम्हाला सोडून गेली, असं बोलत असतात. आणि त्यातला मोठा मुलगा युगंधरला जाब विचारत असतो. आणि आता मात्र आनंदीला धक्का बसतो. आनंदी म्हणते की काय आहे हे सगळं. तेव्हा विद्याधर तिच्या कानाच्या जवळ असतो आणि तो म्हणतो की हो, ही मालक साहेबांची मुलं आहेत. आता आनंदीला तर शॉकच बसलाय, मालक साहेबांची मुलं. आणि त्याच वेळेस आता विद्याधर तिचे कान भरू लागलाय. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.